वर खालच्या भागामध्ये ज्या दोन खिडक्या आहेत त्याच्यामध्ये एक एक प्रतिनिधी कोण आहेत तेही सांगतो। आपल्यासोबत महेश चव्हाण आहेत, आपल्या या चर्चेत ते सहभागी झालेले आहेत, पवार गटाचे प्रतिनिधी या नात्यानं। तसंच ज्योतिताई वाघमारे आपल्यासोबत आहेत, त्या शिवसेनेचं या चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करतायत। मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत करतो। आणि या चर्चेच्या निमित्तानं पहिला प्रश्न अत्यंत थेट आणि स्पष्टपणे मी विचारतोय तो आपल्या सोबत असलेल्या ठाकरे गटाचे प्रतिनिधी तुषार रसाळ यांना। तुषारजी, आकडे आत्ता जे दिसतायत त्यात तुमची पिछाडी दिसतेय? सुरुवात आत्ताच झालेली आहे, अजून वेळ गेलेला नाहीये। थोडा वेळ थांबल्यावरती तुम्हाला याच्यामध्ये बदल नक्कीच दिसेल आणि महाराष्ट्राची जनता नक्कीच ठाकरे बंधूंसोबत आहे आणि लवकरच चित्र क्लिअर होईल तुम्हाला। आपण ठाकरे बंधू म्हणायला गेलात तर हे ठाकरे बंधू प्रचाराला पण गेले नव्हते? प्रचाराला गेले नव्हते असं बोलता येणार नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी आपले शिलेदार निवडून ठेवले होते आणि त्या शिलेदारांनी तिथे प्रचार केलेला। अच्छा, एक मिनिट पटकन ज्योती वाघमारेंपर्यंत पोहोचूयात आणि ज्योती वाघमारेंकडून याचं उत्तर घेऊयात। ज्योती वाघमारे, आपण ऐकलं असेल शिलेदार गेले, सरदार काही गेले नाही? तर बघा, नगरपालिका नगर परिषदा ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्या म्हणून नेत्यांनी घरामध्ये बंद होऊन घरकोंबडा होऊन राहणं हे काही योग्य नसतं। आमच्या नेत्यांनी तुम लढो हम कपडे संभालते अशा पद्धतीची भूमिका नाही घेतली। जवळपास 54 पेक्षा जास्त सभा 23 जिल्ह्यांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतल्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ते ताकदीनं उभे राहिले। आणि दुसऱ्या बाजूला मात्र उभाठा हे कलानगरच्या बाहेर गेलेच नाहीत, ते घरात बसले। त्यांनी कार्यकर्त्यांना बळ नाही दिलं आणि कार्यकर्ते एकाकी आणि नेते मात्र फक्त सोशल मीडियावरती ज्योती वाघमारेंच्या या निरीक्षणाच्या अनुषंगाने एक उत्तर देण्याची संधी पटकन तुषार रसाळ यांना आहे। तुषार रसाळ, 30 सेकंद आहेत। नुसतं टोमणे मारणं, घोरकमडा आणि हे गद्दारांना दुसरं काही जमणारच नाहीये आणि गद्दारी केलेली आहे। आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे काय नक्की चाललेलं आहे। गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्र तुम्हाला नक्कीच दाखवेल यापुढे गद्दार कोण, तुम्ही कसं काय केलं। गुजरात टू गोवा वाया गुवाहाटी जसं तुम्ही फिरलात ते काय लोकांनी बघितलं नाही असं नाहीये। महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच वेळा गद्दारी झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झालेली आहे, शंभू महाराजांसोबत झालेली आहे आणि जर आता पाहिलं तर महाराष्ट्राच्या जनतेसोबत जी गद्दारी केलेली आहे ती तुम्ही केलेली आहे। तुषार रसाळ, ज्योती वाघमारे या चर्चेत तुषार रसाळांनी दिलेले संदर्भ पाहायला गेलं तर ते खरं तर 4 वर्ष ते थेट जवळपास 400 वर्ष इतके दोन्ही संदर्भ ते देतात। ज्योती वाघमारे, सातत्यानं आणखी किती वर्ष तुम्ही स्वतःला गद्दार म्हणवून घेत राहणार आहात लोकांकडून? हे बघा, या लोकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काय जमतं? कारण हे ना फक्त स्वतःच्या घरामध्ये घरकोंबडा होऊन राहिले। महाराष्ट्राच्या जनतेने सिद्ध केलंय की खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे। अरे, जे लोक म्हणजे सोनिया गांधींच्या घरी जाऊन त्यांच्या उमऱ्यावरती लोटांगण घालतायत ते काय आम्हाला गद्दारीची भाषा ते शिकवणार आहेत? अरे, ह्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली। हे लोक म्हणजे भाजपशी लग्न लावून काँग्रेससोबत पळून गेलेले लोक आहेत। या सगळ्या चर्चेतला जो महत्त्वाचा धागा आहे तो घेऊन पुढे जाऊ। आकडेवारी दरम्यान टीव्ही स्क्रीनच्या वरच्या आणि खालच्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने येत राहील, ते आपण पाहूयात। मला एक मकरंद मुळेंकडून मिनिटभरामध्ये यावरचं विश्लेषण लागेल। आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारासाठी उतरलेले होते। ही मिनी विधानसभा आहे, ही गांभीर्यानं घ्यायला हवी, कारण नगरसेवक निवडून येतील, ते भविष्यामध्ये आमदाराला निवडून आणायला मदत करतील, आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री होता येईल, हे प्रत्येकाला ठाऊक असतं, ज्याला ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्याला। मग असं असताना जे दोन ठाकरे बंधू मुंबईमध्ये गळ्यात गळे घालून फिरतात, लग्नात जातात, बारशाला जातात, कार्यक्रमांमध्ये जातात, मराठी भाषेच्या आंदोलनात जातात, ते या प्रचारातच दिसले नाहीत। मकरंद मुळे, मग यानंतर जो निकाल येईल त्यावेळेला ईव्हीएमचं कारण द्यायचं का? असं आहे की मुळातच भारतीय जनता पार्टी आणि उर्वरित महायुतीतले 2 पक्ष यांनी निवडणूक अतिशय गंभीरपणे घेतली, कारण पुढच्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांना दिसत होता। दुसरं, महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या राजकारणातलं आपलं स्थान अधिकाधिक भक्कम पुढच्या टप्प्यात करत जायचंय। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकूण महाराष्ट्रावरच्या राजकारणाची आपली पकड अधिक मजबूत करून राजकारणातलंही, राज्यातल्या राजकारणातले आणि पक्षातलंही स्थान अधिक भक्कम करून घ्यायचंय।
या पार्श्वभूमीवर ही निवडणूक गंभीरपणे बघितली. त्या ठिकाणचे स्थानिक मुद्दे या निवडणुकीत चर्चेला आणणे अपेक्षित होते. ते काही ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत. शेवटी एकीकडे नगरपालिकांच्या म्हणजे स्थानिक प्रश्नांवरच्या निवडणुका असल्या तरी आपल्याकडे भावनेचं राजकारण हे अधिक आता प्रभावी झालेलं आहे. पण तुम्ही जो नेमका प्रश्न विचारलाय की पुढे काय निकाल लागल्यावर वोट चोरी आणि ईव्हीएम का, तर एखाद्या वेळेस अशा गोष्टी चालतात. परत परत हेच जर केलं तर लोकच मतदार प्रश्न विचारतील. आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. 2019च्या निवडणुकांपासून म्हणजे लोकसभेचे निकाल लागले तिथपासून विरोधी पक्षांनी मतदारांवर टीका करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्या विरोधकांवर राजकीय पक्षांवर टीका करणं स्वाभाविक आहे, पण मतदारांवर टीका करणं सुरू केलेली. आणि त्यामुळेच म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मतदार कोण गोळा करून देते, तर महाविकास आघाडी किंवा त्यांचे विरोधक मतदार गोळा करून देतात. एका मर्यादेपर्यंत ते आरोप बांधणे असतात, त्याची चर्चा होते, त्या नव्या आरोपाचं नाविन्यही टिकतं. पण तेच करत बसलात म्हणून तुमची जी काही तुम्ही प्रचाराला गेलेला नाही आहात किंवा तुमच्या सुसूत्रता देता किंवा कुठलीही अन्य काही अगदी मकरंदमुळे चर्चेला अत्यंत वेगवान रीतीने आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचं आहे. आणि या चर्चेमध्ये आता जे नवीन पाहुणे आले त्यांचाही परिचय करून देत चर्चेला पुढे नेतो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी विनोदजी वाघ जोडले गेलेले आहेत. मला महेश राव यांच्याकडे जायचं आहे. महेश राव, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. मला पटकन सांगा, जो मुद्दा इथे सुरू आहे तो आहे अर्थातच निकालाच्या विश्लेषणाच्या पूर्वीच्या चर्चेचा आहे. आणि त्या निमित्तानं तुम्ही पाहिलं असेल पूर्णपणे ताकदीनं सत्ताधारी प्रचाराच्यासाठी उतरलेले दिसले आणि त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडी एकत्रित दिसली नाही. प्रसादजी नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मला आपल्याला एक निदर्शन आणून द्यायचं आहे की आता उल्लेख झाला की मुख्यमंत्री पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारामध्ये उतरले होते. माझं म्हणणं मुळातच हे आहे की मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तींनी राज्यासमोर जे ज्वलंत प्रश्न आवासून उभे आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या ऐवजी जर मुख्यमंत्री निवडणूक प्रचारामध्ये स्वतःला झोकून देत असतील तर ते कितपत योग्य आहे. त्यांचं काम नाही आहे निवडणुकीचा प्रचार करणं. त्यांचं काम आहे राज्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे असोत, महागाईचे असोत, या प्रश्नांकडे लक्ष देऊन राज्य कसं सुरळीत चालेल इकडे लक्ष देणं. या आपल्या ज्या आताच्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या ज्या निवडणुका झाल्या. अगदी महेशराव, आपण जो आक्षेप नोंदवलात उत्तर अर्थातच विनोदराव देतीलच त्या संदर्भामध्ये, पण मला महेशजी एका गोष्टीचा खुलासा करा की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सत्ताधारी गटाचे नगरसेवक ही सगळी माणसं निवडणूक प्रचारात उतरल्यामुळे महाराष्ट्रात काय बिघडलं? नक्कीच. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांचा एक एक सेकंद महत्वाचा असतो, बरोबर आहे, त्यासाठीच तर त्यांना एवढी त्यांच्यासमोर सिस्टम पूर्ण राबत असते. त्यांना जो प्रोटोकॉल असतो, फॉर एक्झाम्पल मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरांमध्ये जर ट्रॅफिकची इतकी बिकट अवस्था आहे आणि इतकी मोठी समस्या आहे, असं असताना त्यांच्यासाठी ट्रॅफिक क्लिअर करून झाली जाते. त्यांचा प्रोटोकॉल असतो, सगळ्यांना थांबवलं जातं, ते 5 मिनिटात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. कारण का, तर त्यांचा प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. असं जर असेल, अगदी महेशजी, तुम्ही एक तांत्रिक मुद्दा मांडताय, पण यावर उत्तरासाठी आपल्याला आपल्या सोबत असलेल्या सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधींना बोलतं करायचंय. माझ्यासोबत विनोद जाधव आहेत, विनोद वाघ आहेत, माफ करा. विनोदजी, उत्तर द्या. मुख्यमंत्री कामधंदे सोडून, म्हणजे जे प्रशासकीय काम आहे ते सोडून प्रचारात गुंतलेले दिसले आणि यामुळे महाराष्ट्राच्या विकासाकडे, प्रगतीकडे दुर्लक्ष झालंय. केवढा गंभीर आरोप होतोय. ज्यांना कार्यकर्त्याच्या निवडणुकी संदर्भात गांभीर्य नाही अशा लोकांकडून काय अपेक्षा करायची आहोत? ते म्हणजे हे बोलणं म्हणजे अतिशय बालिशपणाचं विधान आहे. मुख्यमंत्री राज्याचे असतानाच त्या पहिले ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचे नेता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या अंगामधला कार्यकर्ता हा कधीच मरत नाही, तो जिवंत असतो, सदैव जिवंत असतो. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता स्वतःला कार्यकर्ता समजून त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणून यावेळेस ही कार्यकर्त्याची निवडणूक होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या ज्या काही निवडणुका असतील ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात. त्यामुळं कार्यकर्त्याच्या निवडणुकीला नेत्यांनी स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, प्रचारात उतरलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे. विनोदजी, पण ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे, तुम्ही दुसरीकडे पहा की अहो मुंबईमध्ये बसून ही निवडणूक कंट्रोल करता येऊ शकते, वांद्र्यात बसून कंट्रोल करता येते, शिवतीर्थावर बसून कंट्रोल करता येते, तुम्हालाच का फिरावं लागतं असा प्रश्न कोणी विचारला तर? आता ते कंट्रोल करणारे कोण आहे आता ज्योतिताईंनी सांगितलं.
घरकोंबड्याबद्दल आता परत या ठिकाणी आम्ही न बोललेलं बरं, परंतु ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही सोडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता त्यांनी कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले, स्वतःच्या निवडणुकीत मात्र सगळं अंग झटकून पळायचं आणि कार्यकर्त्याची निवडणूक आली की घरात बसून म्हणायचं की आम्ही घरात बसून निवडणूक कंट्रोल करू शकतो, आणि निकाल लागल्यानंतर पराभव पदरी पडला की परत ओरडायचे की काहीतरी घोटाळा झाला, मत चोरी झाली, ईव्हीएम घोटाळा झाला, अशा पद्धतीचं रडगाणं रडायचं. एक मिनिट विनोदजी, याच्यावर उत्तर लागेल. तुमच्या शेजारी बसलेले तुषार रसाळ उत्तर देतीलच त्यावर. नक्कीच कार्यकर्त्यांवरती बीजेपीचे जे नेते आहेत त्यांचा कुठलाही विश्वास नाही आहे. त्यांना इकडनं तिकडनं आयात करावे लागतात, दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यावी लागतात आणि फोडाफोडीचं राजकारण करायचं. स्वतः म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर बीजेपीचे जे जुने कार्यकर्ते आहेत फक्त सतरंज्या उचलायच्या कामाचे राहिलेले आहेत. आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा, प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला एकच कळेल की जुना कार्यकर्ता सतरंजी उचलतोय, नवीन इनकमिंग झालेला माणूस तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात दिसतोय. आणि हे घरकोंबडा वगैरे काही नसतं. निवडणूक जी होती आत्ताची नगरपालिका आणि नगर परिषदेची जी, त्या फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या होत्या. आमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना एवढं चांगलं बळ दिलेलं आहे की ते स्वतः सक्षम आहेत. आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की कार्यकर्त्यांची जी निवडणूक आहे अशा निवडणुकीसाठी जर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना जावं लागतंय, याचा अर्थ असा आहे की तिकडचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत किंवा स्थानिक नेते आहेत ते अजिबात यावर उत्तर येत आहे. ज्योती वाघमारे आहेत आपल्यासोबत. ज्योतिताई, तुम्हाला उत्तर द्यायचंच आहे. तुम्ही लोकांची पोरं मांडीवर घेता अशा प्रकारचा एक आक्षेप त्याच शब्दात झालेला आहे. सातत्यानं हा आक्षेप तुमच्याही विषयी आहे, भाजप विषयी पण आहे आणि राष्ट्रवादी विषयी पण आहेच. पण आधी तुम्ही उत्तर द्या. तुमचा नेता का फिरला महाराष्ट्रामध्ये, प्रचार का करायला गेला? हे सगळं जसजसे निकाल येतील तसतसे हे मुद्दे चर्चेतून बाजूला पडतील, पण तत्पूर्वी हे मुद्दे चर्चेत होते. अनेक ठिकाणी आपण प्रचार पाहायला गेलो, ऐकायला गेलो, बघायला गेलो, तिथे हे मुद्दे येत होते, म्हणून आपण त्याची चर्चा करतोय. ज्योतिताई, उत्तर द्या. एकनाथ शिंदेना का प्रचाराला जावंसं वाटलं आणि का ते महाराष्ट्रातलं महत्त्वाचं प्रगतीचं त्यांच्या विभागाचं काम सोडून गेले, असा एक आक्षेप आहे ठाकरे गटाचा. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी सांगतात की मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कार्यकर्ता होतो आणि आज उपमुख्यमंत्री असताना सुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी सीएम असताना मी कॉमन मॅन होतो आणि आता डीसीएम असताना मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. ज्या लोकांनी कॉमन मॅनची फारकत घेतलेली आहे आणि स्वतःच्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून जे कुठली तरी शेख चिल्लीची स्वप्न बघतायत ना, त्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. अरे कार्यकर्त्याला असं कुठलं बळ तुम्ही घरात बसून देताय हो? लढण्यासाठी लढवय्या योद्ध्याला मैदानात उतरावं लागतं. मैदानामध्ये उतरायचंच नाही आणि फक्त त्या कलानगरमध्ये बसून किंवा तिथे बसून काहीतरी गाद्दार बिद्दार खंजीर बिंजीरची भाषा करायची बंद करा. हे त्याच्यामुळे तर लोकांनी तुम्हाला नाकारलं ना, लोकांनी घरात बसवलं तुम्हाला. आणि का तुम्हाला लोक सोडून जात आहेत याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा. आता फक्त शिल्लक सेना राहिलेली आहे तुमची. तुमचा विधानसभेमध्ये सुपडा साफ झालाय. 100 जागा लढवून फक्त 20 जागा आल्या तुमच्या. पुढे नेऊयात. बऱ्याचदा असं होऊ शकतं या चर्चेमध्ये की तेच मुद्दे परत येतील, म्हणूनच मला इथे उभं केलंय. नव्या मुद्द्याकडे जायचंय, पण तत्पूर्वी या मुद्द्याचं विश्लेषणही आपल्याला घ्यायचं आहे मकरंद मुळे यांच्याकडून. मकरंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. काही फरक पडतो का हो? समजा नेता आला नाही प्रचाराला आणि नेता आला प्रचाराला, फरक काय पडतो? असं आहे की हैदराबाद महानगरपालिकेची ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री तिकडे प्रचाराला गेले होते आणि त्यावेळी पण हीच टीका झाली होती की एका केंद्रीय गृहमंत्र्यांनी एका महानगरपालिकेच्या निवडणुकीला जायचं. आता तिरुअनंतपुरमचा निकाल आलेला आहे. भारतीय जनता पार्टीने 45 वर्षांनी डाव्या युतीचा पराभव केला आणि स्वतःची सत्ता आलेली, त्याही बाबतीत बोललं गेलं होतं. आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीने जी 2014 नंतर एकूण राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय तो केवळ लोकांचा किंवा आपल्या कामातनं किंवा कामाच्या वेगातनं बदल नाहीये, तर कार्यकर्त्यांची मानसिकता, भारतीय जनता पार्टीचा जो पारंपरिक मतदार आहे त्याची मानसिकता हे लक्षात घेऊन हा बदल केलेला आहे. आणि ज्या प्रकारच्या लोकशाहीचा आपला जो प्रकार आहे तिथे संख्याबळाला महत्व असतं, त्यामुळे जिंकणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि मग जिंकण्याकरता आपण थेट कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांकरता गेले पाहिजे, हा संदेश भारतीय जनता पार्टी देते. मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते दोघेही नगरसेवक होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण कसं चालतं, तिथले प्रश्न काय असतात, अशा वेळी लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था
इथला मतदानाचा पॅटर्नही बदलता असतो, तो बरोबर. वेगळ्या प्रकारे मतदार विचार करत असतो. तर अशा प्रकारे लोकांमध्ये गेल्यामुळे मुळातच पक्षाच्याही काही गोष्टी कळतात. त्या अगदी ठिकाणी मला त्या मला या निमित्तानं आता गट असतात. पटकन पुढे चर्चेला न्यायचंय आणि आता मुद्द्यांपर्यंत यायचंय. आपण थोड्या वेळापूर्वी आरोप प्रत्यारोपांच्या अनुषंगानं या चर्चेमध्ये काय काय घडत होतं ते पाहतच होतो. आता पटकन आपण जाऊयात आपल्या सोबत असलेल्या महेशजी यांच्यापर्यंत. महेश चव्हाण आपल्यासोबत प्रवार गटाचे प्रतिनिधी या नात्याने आहेत. महेशजी, मला सांगा, नेते गेले, कार्यकर्त्यांच्या निवडणुका वगैरे 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 हे सगळं आपण आतापर्यंत पाहिलं. तुम्ही मला पटकन एका गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही काय म्हणून निवडणूक लढवत होतात? तुमचे काय मुद्दे होते? प्रसादजी बघा, ह्या ज्या नगरपंचायत आणि नगर परिषदा असतात ती लहान शहरं आणि मध्यम आकाराची शहरं, या शहरांसाठी तिथे निर्माण केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यांना त्या शहरी, म्हणजे जरी लहान असल्या मध्यम आकाराच्या असल्या तरी शहरी सुविधा त्यांना पुरवणं हे या नगरपंचायतीचं आणि नगर परिषदांचं काम असतं आणि त्याच्यामार्फत निवडून आलेले नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असतात त्यांचं काम असतं. तर जे मुद्दे असतात, जे आता भाजप जे विकासाच्या गप्पा मारतात त्या सगळी बोलाचीच कडी आहे. विकास तिथे व्हायला हवा, कारण तिथल्या शहरातल्या, लहान शहरातल्या आणि मध्यम आकाराच्या शहरातल्या लोकांना तिथे रस्ते, वीज, पाणी हे तर द्यावंच, जे बेसिक मूलभूत सुविधा आहेत त्या तर द्याव्याच लागतात. त्या व्यतिरिक्त शाळा आणि रुग्णालय, उच्च शिक्षणासाठी कॉलेजेस, रोजगार, उद्योग हे निर्माण करावे लागतात. हे आजही नाही आहेत. आपल्या इकडे दुर्दैव असं आहे की आजही जर भाजप स्वतःला खूप विकास 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 करवणारे म्हणत असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आजही या निम्न, म्हणजे छोट्या शहरातल्या किंवा मध्यम आकाराच्या शहरातल्या लोकांना मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने रोज यावं लागतं शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि नोकरीसाठी. आलं लक्षात. आपण या मुद्द्यावर तुम्हाला मी आणखी 30 सेकंद देतो, पण एका गोष्टीचा खुलासा पटकन करा. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे का की महायुतीच्याकडून विकासाच्या गप्पा होतात, प्रत्यक्ष काम होत नाही, बरोबर आहे? हाच तुमचा दावा आहे? नक्कीच. मला 30 सेकंद देताय ना? जी बिलकुल. आपण 30 सेकंदातच उत्तर द्या. ओके, नक्कीच. कारण मी तुम्हाला सांगतो बघा, उत्तर प्रदेशमध्ये योगींनी विकास केला असं यांचं म्हणणं आहे. गुजरातमध्ये भाजपने विकास केला असं म्हणणं आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपच्या सरकारने विकास केला असं म्हणणं आणि त्या विकासाच्या जोरावर ते तिकडून जिंकून आले असं म्हणतायत. तरीही आज हजारोंच्या संख्येने लोंडेचे लोंडे उत्तर भारतीय बांधवांचे आणि गुजराती बांधवांचे मुंबई सारख्या शहरात किंवा पुण्यासारख्या शहरात येऊन आढळत आहेत, कारण त्यांना पोट्या पाण्यासाठी तिथे विकास तिकडचा पुरेसा नाहीये. त्यांना मुंबई सारख्या शहरामध्ये आणि पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःची मातृभूमी सोडून यावं लागतंय. ठीक आहे, 30 सेकंद संपली आहेत. पटकन चर्चेला पुढे न्यायचंय. उत्तरासाठी विनोद वाघ, आपल्यासाठीचं 1 मिनिट सुरू होत आहे. मुद्द्याला धरूनच बोला आणि तुम्ही काय विकास केला ते सांगा. कारण अर्थातच तुम्ही मतं मागायला जाताना आम्ही तुमची भाषणं ऐकत होतो, त्यावेळेला तुमचे सगळे नेते, म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या पक्षाचंच नाही महायुतीचंही प्रतिनिधित्व करताय, तुमच्यासोबत ज्योतिताई पण आहेत, सगळेच जण आम्ही विकास केला असं सांगत होता. या परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मध्ये तुम्ही काय असे विकासाचे मुद्दे मांडलेत? सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, म्हणजे तिथे पण रस्ते केलेत का? नळपाणी योजना केली का? शौचालय दिलीत का? केलं काय नक्की? तुम्हाला आता त्यांना म्हणा थोडा वेळ थांबा, जास्त वाट बघण्याची वेळ नाही. 2-3 तासानंतर जनताच त्याचं उत्तर देईल. ज्यावेळेस सगळे निकाल समोर येईल त्यावेळेस जनतेच्या उत्तरातून त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल. कारण शेवटी जनता ही ठरवत असते. तुम्ही जनतेला त्या ठिकाणी जनतेला वेड्यात काढू नका. जनता ही सुज्ञ असते, त्यांना माहिती आहे विकास कोण करतं, कोण कामं करतं. आणि आमच्याकडं कामं केलेली होतो म्हणूनच आम्ही कामं घेऊन जनतेपर्यंत पोहोचलो. आम्ही जर काही केलं नसतं तर आम्ही जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी गेलो नसतो, जनतेसमोर आम्ही जाऊ शकलो नसतो. आम्हाला माहीत होतं, आम्हाला खात्री होती की आम्ही गेल्या काळात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जनतेसाठी विकासाचे कामं केले आणि ते कामं घेऊनच आम्ही प्रचाराच्या रणांगणात त्या ठिकाणी उतरलो. विनोदजी विचारतोय की तुम्ही काय कामं केली ती सांगा. आत्ताचं सरकार 1 वर्षाचं आहे, आधीचं सरकार 2.5 वर्षाचं आहे. चला 3.5 वर्ष मोजा. 3.5 वर्षात तुम्ही काय कामं केली होती? ज्याच्या आधारावर तुम्ही मतं मागितली त्या आधारावर तुम्हाला मताधिक्य मिळेल म्हणताय, त्या आधारावर तुमचे नगरसेवक येतील, त्या आधारावर नगराध्यक्ष येतील. केलं काय ते तर सांगा 3.5 वर्षात. ग्रामीण भागातल्या ज्या काही शहरं, आता नगर परिषद नगरपंचायत जरी असले तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ग्रामीण एरियाच आपण त्याला पकडू, त्या भागात ज्या काही मूलभूत सुविधा असतात, जनतेच्या ज्या काही वीज, पाणी, रस्ते ह्या ज्या काही मूलभूत समस्या असतात त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं. त्याचबरोबर समाजातल्या प्रत्येक घटकाला आम्ही न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यामुळे यांनी त्यावर बोलू नये. आम्ही जे काय केलं आता आपल्याला दिसतंय. त्यांना म्हणा एकदा जरा महाराष्ट्राचा दौरा करा, महाराष्ट्रात फिरा, गावखेड्यात जा, शहरात जा,
त्या ठिकाणी तुम्हाला पूर्वीचा महाराष्ट्र, आताचा महाराष्ट्र, बदललेला महाराष्ट्र त्या ठिकाणी दिसेल. त्यामुळे विनोदजी, आपण बोलत असताना महेशजी हसतायत, एकदा त्यांच्या हसण्याचं कारणही जाणून घेऊया. त्यांना महेशजी हसायला काय झालं? त्यांना हसण्याशिवाय येतच काय? मी तेच सांगतोय की हसतच बसणार आहे आणि थोड्या वेळानं आता रडायला लागतील. फक्त आता ईव्हीएमचं रडगाणं करतील. मला एक सांगा, त्यांनी आता जे बोलले त्याच्यातच मला त्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात सध्या म्हणजे आतापर्यंत कुठलाच विकास झाला नाही का हो? आता याच्या अगोदर तुमच्याकडे कित्येक अनेक वर्ष सत्ता होती, त्यावेळेस तुम्ही काहीच केलं नाही, हे तुम्ही मान्य करताय का? म्हणजे जो काही विकास झाला आमच्या सत्तेच्या कार्यकाळात या ठिकाणी झाला, हे तुम्ही या ठिकाणी मान्य करताय असं या ठिकाणी सिद्ध होतं. महेशजी म्हणजे उत्तर अगोदरच्या देतील. काळात काहीच झालं महेशजींच्या नव्हतं उत्तराची असं वेळ तुमचं सुरू म्हणणं या करूया. ठिकाणी दिसतंय. विनोदजी, महेशजींच्या उत्तराच्यासाठी जातोय. पटकन महेशजी, आपण बोलायचं आहे. सर्वात प्रथम यांनी जो प्रश्न विचारला की जनतेने यांना निवडून दिलं, जनतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, त्यांच्या सुज्ञपणावर पूर्णपणे विश्वास आहे आणि जनतेसाठीच आम्ही राजकारणात आहोत. समाजकारण 80% करतो आणि राजकारण 20% करतो. 100 बोलून होत नसतं महेशजी, प्रत्यक्षात आता करावं मी लागतं. तुमच्या- विनोदजी मी तुमच्यामध्ये बोललो नाही ना, ऐका ना आता. तर 100% राजकारण करणं आणि 24 तास इलेक्शन मोडमध्ये असणं हे भाजपचं काम आहे, हे आमचं काम नाहीये. म्हणूनच तर मुख्यमंत्री हिताची, जनतेच्या हिताची कामं बाजूला सोडून 24 तास नगर परिषदेची, नगरसेवकाच्या इलेक्शन मध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना उतरावं लागणं हे खूप दुर्दैवी आहे. त्यांनी तो काळ ना लोकांची, शेतकऱ्यांचे प्रश्न ते सोडवण्यासाठी द्यावा, विद्यार्थ्यांचे प्रश्न ते सोडवण्यासाठी द्यावा. खूप प्रश्न आहेत महिलांचे, पुण्यासारख्या अगदी शहरामध्ये अगदी गुन्हेगारी एवढी या वाढते, मुद्द्याची हे सोडवण्यासाठी द्यावा. मुद्द्याची पुनरावृत्ती होतीये म्हणून थांबवतो. पटकन ज्योतिताईंपर्यंत पोहोचूयात. ज्योतिताई, मी विनोदजींना विचारलं होतं की काय आधारावर तुम्ही मतं मागितलीत, कोणती कामं केली आहेत, आणि याचं उत्तर स्वाभाविकरित्या तुमच्याहीकडून अपेक्षित आहे. तुम्ही इथे महायुती म्हणून जरी लढत असलात तरी अनेक ठिकाणी तुम्ही स्वतंत्रही लढत आहात, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भरोशावर निवडणुका आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या केलेल्या आहेत. तिथे तुम्ही सत्तेत असताना वेगळं मत कसं मागू शकलात? हे बघा की आतापर्यंत आपण बघितलं की 187 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे तिथे रिंगणामध्ये होते. 4000 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी रिंगणात होते. हा आतापर्यंतचा शिवसेनेचा एक विक्रम आहे आणि आम्ही 100 नगर परिषदा आणि नगरपंचायती आम्ही त्या ठिकाणी सोबळावरती लढलेलो होतो. आणि त्याच वेळेला आपण बघू शकतोय की सगळ्या प्रचार सभांच्या मध्ये सगळ्यात मोठा प्रॉमिनंट फॅक्टर आम्हाला एक बघायला मिळाला की राज्यामधल्या सगळ्या जाती धर्माच्या लाडक्या बहिणींचा सगळ्यात मोठा प्रतिसाद हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सभांना हा मिळालेला दिसला. आणि त्यामुळे नक्कीच आम्हाला विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीने विधानसभेत लाडकी बहीण गेम चेंजर ठरली, त्याप्रमाणे नगर परिषदांमध्ये सुद्धा ती गेम चेंजर ठरणार आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या गटर, वॉटर, मीटर ह्या लोकांच्या दैनंदिन गरजांच्या असतात. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खातं असल्यामुळे मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा महायुतीच्या सगळ्या आमदारांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, या सगळ्या माध्यमातून जनतेचं जीवन सुखकर करण्याचं काम हे त्यांनी आम्ही केलेलं आहे. तुषार खरात आहेत आपल्या सोबत या मुद्द्याला खोडून काढण्याच्यासाठी. तुषार खरात, लाडकी बहीण आणि झालेलं निधी वाटप हे 2 मुद्दे आहेत ज्या माध्यमातून जनतेपर्यंत पैसा पोचला, जनतेपर्यंत विकासाची कामं पोचली असं सांगितलं जात आहे महायुतीच्याकडून. तुमचा या संदर्भातला काही अभ्यास? 2014 साली विकासाच्या मुद्द्यावरती यांनी निवडणुका लढवल्या, पण त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर विकास कुठेतरी हरवला आहे. विकासाचं नुसतं एक गाजर दिलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर आत्ताच्या ज्या इलेक्शन्स आहेत म्हणजे नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या, तिकडचा ग्रामीण भाग जो आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त जर संख्या जर पाहिलीत तर शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं, नुकसान झाल्यावरती तिकडे स्थळ पाहणी झाली आणि तो अहवाल यांनी पाठवला नाही. म्हणजे यांना इलेक्शनमध्ये फिरायला वेळ आहे, प्रत्येक गावोगावी फिरायला वेळ आहे, पण त्यांना तो अहवाल तिकडे पाठव. केंद्र सरकारने खुद्द स्वतः सांगितलेलं आहे की अहवाल आमच्याकडे आला नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकलो नाही. याचा अर्थ काय की ज्या मेन कामं यांना दिलेली आहेत, मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, यांची जी यांना जे काम करायचं आहे ते सोडून हे स्वतः तिकडे इलेक्शनच्यासाठी फिरतायत आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारने या 2-3 महिन्यात केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलं, याचं उत्तरही घेऊ. पण तत्पूर्वी विश्लेषणाच्यासाठी मी पटकन मकरंद मुळे यांच्यापर्यंत जातोय. मकरंद मुळे, जे मुद्दे मांडले गेले आहेत त्यात स्वाभाविकरित्या लाडकी बहीणवर अधिकाधिक जोर देण्यात आलेला आहे, त्याच्याचबरोबर निधी वाटप आणि त्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांवर जोर देण्यात आला आहे. तुम्हाला वाटतंय
मतदार याकडे पाहतायत. साधारणपणे गल्लीतल्या निवडणुका कुठल्या आधारावर असतात? माझा सगळा सोयरा उभा आहे का इथपासून ते केंद्रात कोणाचं सरकार आहे इथपर्यंत विचार होतो का? दोन्ही प्रकारचे विचार होतात. अगदी माझ्या जातीचा, माझ्या भावकीतला, गावकीचा कोण उभा आहे, मला सोयीचा कोण आहे आणि माझ्या हाकेला धावून जाणारा कोण आहे, इथपासून विचार होतो आणि मग प्रादेशिक म्हणजे राज्याच्या प्रश्नांवर, राष्ट्रीय प्रश्नांवर विचार होतो. मुळातच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत या सगळ्या निमशहरी ग्रामीण भागाकरता त्या प्रभावीपणे किती राबवल्या गेलेल्या आहेत, त्याचे लाभार्थी या निमित्ताने त्या भागात किती आहेत, या लाभार्थीशी महायुतीने संवाद ठेवलेला आहे का, ते आपल्या संपर्कात ठेवलेला आहे का, हे या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकातनं समोर येईल. जे आपण अगदी चर्चेच्या सुरुवातीला म्हटलं होतं, महाविकास आघाडीला खूप मोठी संधी होती, ती त्यांनी घेतली का निकालातनं कळेल. पण एकूण विकासाचा पंचनामा करण्याची, विकासाचा खरोखर विकास झाला का याची राज्यस्तरावर चर्चा करण्याची एक मोठी संधी महाविकास आघाडीला होती. ती घेतली असती तर कदाचित महायुतीला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली असती किंवा आक्रमकपणे अधिक मांडणी करता आली असती. आता एक लक्षात घ्या, निवडणुका कोण जिंकणार, कोण हारणार, आता कोणावर आरोप करायचे, किती त्वेषाने बोलायचा, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु जनतेच्या प्रश्नावर आक्रमकता आणि त्या जनतेच्या प्रश्नांची साधक बाधक चर्चा करून एक वातावरण तयार करणं, याची संधी महाविकास आघाडीला होती. आताही ती महानगरपालिकांच्या निमित्ताने आहे. पण जोपर्यंत महाविकास आघाडीचे नेते हे महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करत राहतील तोपर्यंत मतदारांची सहानुभूती हे तिकडे वळवण्याकरता हा त्यांचा प्रयत्न असेल. पटकन या मुद्द्यावर राजकीय मतही जाणून घेऊयात. आपल्यासोबत तुषारजी आहेत. तुषारजी, थोड्या वेळापूर्वी आपण ज्या मुद्द्याला धरून बोलत होता त्याच्याच अनुषंगाने येणारा मुद्दा आहे की तुम्ही टीका करत राहिलात, कामांचं विश्लेषण नाही केलं. म्हणजे जर समजा आता तुमच्या शेजारीच बसलेले विनोदजी म्हणत असतील की होय आम्ही भरपूर कामं केली, ज्योतिताईंनी तर त्याच्यातल्या काही योजना ऐकवून पण दाखवल्या, पण याचं विश्लेषण केलं का तुम्ही? प्रचारात ते दिसलं नाही. याच्या ऐवजी प्रचार नेहमीप्रमाणे त्याच त्या शब्दांभोवती अडकत राहिला. बोला तुषारजी. अजिबात तसं नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक वेळेस यांनी जी कामं चुकीच्या पद्धतीने केलीत किंवा जी कामं यांनी केलेली नाही ते आम्ही जनतेसमोर आणत गेलेलो आहे. फक्त काय झालेलं आहे, काही मीडिया जे आहेत तर ते दाखवण्या व्यतिरिक्त दुसऱ्याच याच्यामध्ये बिझी असतं. आता तुषारजी, तुम्ही माध्यमांवर घसरायची काय गरज आहे का? नाही, याचं उत्तर माध्यमांच्याकडे कसं असू शकतं? आम्ही जे जे समोर येतं बघा ते बघा दाखवतोय. बघा आम्ही तर क्लिअर आम्ही सगळं विश्लेषण करत असतो की काय चुकलेले आहे, काय काय बरोबर होतंय, काय चुकलेले आहेत, कुठला निधी मिळालेला आहे, कुठल्या निधी यांचा गैरवापर झालेला आहे, हे सगळं आम्ही वेळोवेळी दाखवत आलेलो आहे. मग एक मिनिट, याच्यावर आता एकदा ज्योतिताईंना विचारतो. ज्योतिताई, हे माध्यमांवर घसरण्याची काय गरज आहे की ही माध्यमं दाखवतात, ही माध्यमं दाखवत नाहीत? आत्ताच्या घडीची चर्चा चालली आहे कुठल्या मुद्द्यावर? आपण विश्लेषण करू शकलो नाही तर माध्यम जबाबदार असतात का? नाही, असं तुम्ही बोलताय, पण मी अजिबात नाही. मला वाटतं की हा प्रश्न मला विचारलेला आहे. बिलकुल ज्योतिताई, आपल्यासाठी हे 1 मिनिटाचा वेळ आहे. आपण तुषारजींचा मुद्दा खोडून काढा. मी परत पुढच्या मुद्द्यासाठी इतर जणांकडे स्वतःचं आत्मपरीक्षण न करता माध्यमांच्या वरती आकड करणं हे नाचता येणं अंगण वाकडं अशा पद्धतीचं काम ठरेल. माध्यम ही शेवटी जे घडतं त्याचं प्रतिबिंब दाखवत असतात. महाविकास आघाडीचे सगळे नेते हे नगर परिषद निवडणुकांच्या मध्ये सुप्तावस्थेत होते का निद्रावस्थेत होते, हा प्रश्न आता एकदा त्यांनी स्वतःच्याच मनाला विचारला पाहिजे. त्यामुळं महायुती आणि शिवसेना ही भगवा झेंडा आणि विकासाचा अजेंडा घेऊन जनतेपर्यंत गेली. बघा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळ वाया घालवत नाहीत. जेव्हा ते प्रचार सभेमध्ये जातात तेव्हा ते थेट जनतेमध्ये मिसळत असतात, जनतेचे प्रश्न समजून घेत असतात आणि हे फिरावं लागतं आणि तेव्हाच कुठेतरी आपल्याला विकासाच्या प्रश्नांच्याकडे लक्ष देता येतं. ज्योतिताई, थोड्या एका तांत्रिक मुद्द्यासाठी थांबवतोय. तुमच्या इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीमध्ये थोडी गडबड होती असं दिसतंय, कारण येता येता तुमचा आवाज मध्ये मध्ये थांबतोय. पण तो जो मुद्दा